काल आपण सोयाबीनमध्ये कोणती फवारणी करायची, घटक कोणते वापरायचे याचा व्हिडिओ बनवला होता. तर मी आज ते घटक तुम्हाला दाखवणार आहे. कशा पद्धतीने मिक्स करायचे व कशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे. कारण सध्या वारा चालू आहे मित्रांनो, वाऱ्यामध्ये फवारणी हे व्यवस्थित होत नाही. तर त्या कोणत्या पद्धती आहेत, ज्यामध्ये वाऱ्यामध्ये पण आपण फवारा योग्य पद्धतीने आपल्याला सोयाबीनला करू शकतो. तर मित्रांनो, हा आपला ट्रॅक्टर आणि हा आपला ब्लोअर, हा द्राक्षाचा ब्लोअर आहे. आपण त्यामध्ये पाणी आणलं आहे फवारण्यासाठी पाणी, कारण शेताकडे दूषित वगैरे पाणी आवश्यकतं. त्यामुळे मी चांगल्या टँकमध्ये पाणी भरून आणलं आहे. तर आता आपल्याला एकरसाठी फवारणी करायचं मित्रांनो, तुम्हाला मी काल सांगितलं होतं कोणतं टॉनिक वापरायचं, कोणते कीटकनाशक वापरायचे, कोणतं बुरशीनाशक वापरायचं. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की PI इंडस्ट्रीचं बायोटॅक्स वापरायचं आहे. तर मी हे PI इंडस्ट्रीचं बायोटॅक्स वापरायचं आहे. एकरी अर्धा लिटर प्रमाणे वापरायचं मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला एक चांगल्या कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे. तुम्हाला मी काल सांगितलं होतं अलिका किंवा क्लोरोपायरीपास. तर मी आज अलिका आणले मित्रांनो. परत त्याचबरोबर 1261 किंवा 1919 मी 1261 घेतले, कारण सोयाबीनची माझी वाढ चांगली झाली आहे. फक्त फुटव्यासाठी मी 1261 घेतले. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काल सांगितलं होतं सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं आहे. आणि बुरशीनाशकासाठी आपण साफ आणलं आहे. मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर या फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला एकरचं प्रमाण घ्यायचं. मी एकरसाठी वापरतोय. तर तुम्ही बॅरलमध्ये हे करू शकता. जर बॅरलमध्ये करायचं नसेल तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही वापरू शकता. हे 2 बकेट घेतलेत मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 बकेटामध्ये आपल्याला किती फवारणी करायच्या त्या फवारणीनुसार पाणी टाकायचे. तर मी या फवारणीसाठी एकरसाठी मी 10 फवारणी करणार आहे एकरसाठी. तर 10 फवारणीसाठी मित्रांनो हे पूर्ण औषध तुम्ही यामध्ये टाकू शकता व प्रत्येक टाकीला एक बॉटल टाकू शकता. मी तुम्हाला अर्ध्या लिटरच्या पद्धतीने दाखवतो. मी तुम्हाला माप आणलं. तर ह्या मापाने मी 10 मापं टाकलेत मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 घटक झालेत मित्रांनो. 5ही घटक एकाच बकेटात न टाकता आपण यामध्ये 2 घटक करूया. त्यामध्ये मित्रांनो पहिल्या बकेटामध्ये फक्त आपण दोन्ही प्रकारचे टॉनिक व खत टाकू आणि दुसऱ्या बकेटामध्ये आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक टाकू. म्हणजे जेणेकरून सर्व समीकरण एकत्र होणार नाहीत. तर आपण ह्या बकेटामध्ये अगोदर एक खत आणि आपलं टॉनिक टाकून घेऊ. मित्रांनो, हे खत मी अर्धा किलो, काल अर्धा किलो वापरले आपण. इकडे अर्धा किलो प्रमाण टाकायचे. हे पूर्ण खत यामध्ये टाकायचे. खत टाकून गेल्यानंतर आपल्याला बकेटामध्ये पाणी हलवायचं, पूर्ण काडी घेऊन काडीच्या सहाय्याने हलवायचं. कारण की परत खत विरघळणार आहे आपण औषध टाकल्यानंतर. अगोदरच आपल्याला खत विरघळून घ्यायचं आहे पूर्णपणे. त्याचबरोबर आपल्याला जे टॉनिक आहे मित्रांनो, टॉनिक हे खाली घट बसलेलं असतं, त्यामुळे टॉनिक पण हलवून घ्या व्यवस्थितपणे. व्यवस्थित बाटली असं ढवळून घ्या. खताच्या बकेटामध्ये पूर्णपणे ओतून घ्या. आता आपल्याला ह्या दुसऱ्या बकेटामध्ये पाणी अगोदर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि ह्या दुसऱ्या बकेटामध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणजेच साप टाकायचं आहे. तर आपण हे साप टाकले मित्रांनो. मी 200 लिटरच्या हिशोबाने 200 ग्राम घेतले, लिटरला 1 ml प्रमाणे. याला अगोदर दुसरं औषध न टाकता पूर्णपणे विरघळून घ्या. कारण की पावडर परत विरघळणार नाही व आपल्याला फवाऱ्यामध्ये अडचण होईल. त्यामध्ये पूर्ण याला पाण्यामध्ये विरघळल्याशिवाय दुसरं औषध कोणते टाकू नका. 1-2 मिनिटासाठी आपल्याला तसंच राहू द्या, म्हणजे दोन्ही औषध हे विरघळते. तसंच आपल्याला अलिका टाकून घ्यायचं आहे. लिटरला 1 ml प्रमाणे आपण 200 लिटरसाठी 200 ml टाकतोय. आपण बुरशीनाशकाबरोबर त्याच बकेटात आपण अलिका टाकतोय, लक्षात घ्या. अलिका हे मोजून घेतलं मी 200 लिटरसाठी 200 ml. आता हे पूर्ण आपण अगोदर त्या बकेटामधले आपण खत व औषध टॉनिक टाकलं, तर या बकेटामध्ये आपण कीटकनाशक व बुरशीनाशक टाकले. आता हे दोन्ही बकेट मित्रांनो ढवळून घ्या, म्हणजेच हलवून घ्या काडीच्या सहाय्याने. आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर टाकतोय, कारण की आबाळाला मित्रांनो फवारणी केल्यानंतर धुवून जाऊन म्हणून आपण लिटरला अर्धा ml प्रमाण टाकायचं. म्हणजे 200 लिटरसाठी मी 100 ml टाकतो स्टिकर. तर लक्षात घ्या, तुम्ही 100 ml मोजून घेतो मी. तर आता हे मित्रांनो दोन्ही कोणत्याही बकेटात तुम्ही टाकू शकता. कीटक तर सध्या तरी ह्या कीटक व बुरशीनाशकाच्या बकेटमध्ये टाकतोय, तुम्ही तसंच करा. तर लक्षात आलं असेल तुम्हाला कॉम्बिनेशन, एका बकेटामध्ये खत टाकल्याने टॉनिक टाकले आपण, आणि दुसऱ्या बकेटामध्ये कीटकनाशक व बुरशीनाशक, आणि त्याबरोबर आपल्याला सिलिकॉन स्टिकर टाकले. तर दोन्ही बकेट मित्रांनो व्यवस्थित हलवून घ्या आपल्याला, कारण की औषध व पाणी पूर्ण खताचा पूर्ण एकजूट होईल. त्यामुळे व्यवस्थित दोन्ही बकेट आपल्याला व्यवस्थित हलवून घ्या. तर अगोदर आपल्याला अर्धा फवारा भरून घ्यायचा आहे. अर्धा फवारा पाण्याने भरून घ्या, म्हणजे व्यवस्थित त्या पाण्यामध्ये विरघळेल. अगोदरच लगेच औषध टाकू नका. तर आपण या बुरशीनाशक व कीटकनाशकाचा आपण एक माप घेतला आहे. सावकाश पद्धतीने न सांडू देता आपण फवाऱ्यामध्ये ओतून घ्या. आता हे झालं बुरशीनाशक कीटकनाशक. तसंच आपल्याला टॉनिकाचा पण एक माप घ्यायचा आहे. दोन्ही एक समान टाकून घ्या अगोदर फवाऱ्यामध्ये. तर आता दोन्ही पद्धतीचं औषध टाकले आपण. आता आपण बाकीचा फवारा भरून घेऊ.
तर मित्रांनो फवारा भरून आपण फवारा चालू केले. तर थोडं वारा आहे मित्रांनो. वाऱ्यासाठी आपल्याला कमी काकऱ्या घ्यायच्या त्या. डाव्या साईडला 2 व उजव्या साईडला 2 घ्यायच्या. आता मी तुम्ही पाहू शकता इथे काकरे घेतले आणि ही एक घेतले. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 काकऱ्या घ्यायच्यात मित्रांनो. पेट्रोलचा फवारा असल्यास मित्रांनो तुम्ही 6 इकडे 3 घेऊ शकता किंवा जास्त घेऊ शकता मित्रांनो. जास्त पण नका घेऊ. 3 ह्या साईडला 3 ह्या साईडला 3 घ्या म्हणजे 6 काकऱ्या जातील. आणि बॅटरीच्या फवारल्यासाठी तुम्ही मित्रांनो इकडे 2 आणि इकडे 2 अशा पद्धतीने मारा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कुठे सोयाबीन बारीक बसले, कुठे थोडं पिवळं पडले, अशा पद्धतीने आपले बुरशी वगैरे कीड पण पडले. तर यासाठी मित्रांनो वारा असल्यामुळे व्यवस्थित स्थिर फवारणी करा. कारण की वारं सुटले त्यामध्ये आपल्याला झाडाला कव्हरेज भेटणार नाही. तर तुम्ही फास्ट मारायला गेला तर मित्रांनो औषध दुसरीकडे जाईल आणि त्यामध्ये पूर्ण झाडाला औषध लागणार नाही. त्यासाठी म्हणतो व्यवस्थित सावकाश फवारणी करा. 1 टाकी जास्त लागली तर व्यवस्थित काय हरकत नाही, पण व्यवस्थित पूर्णपणे झाड भिजवू द्या. अशा पद्धतीने मित्रांनो फवारणी करा. फवारणी करताना मित्रांनो जरा डोळ्याला चष्मा व तोंडाला मास्क पण घाला. त्यामुळे कीटकनाशक आहे ते आपल्या हातावर वगैरे तोंडावर डोळ्यात उडून जाईल, यासाठी थोडी काळजी घ्या. तर फवारणी झालेली आहे. अशा प्रकारे मिश्रण करून आपल्याला फवारणी घ्यायचं आहे पावसाच्या अगोदर. हे बघा तुम्ही आभाळ आले त्यासाठी सांगत होतो मी सिलिकॉन स्टिकर टाका. सिलिकॉन स्टिकरसाठी मग आपण त्यामध्ये टाकलं तर पाऊस जरी आला तरी आपल्याला काही तेवढा फरक पडणार नाही. 1-2 तास झाले तरी सोयाबीनला औषध लागू होईल. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मी तूर पिकाला पहिली फवारणी कोणती करायची असे बनवणार आहे. खूप जणांचे कमेंट आलेत, प्रश्न आलेत की सर सोयाबीनसाठी तर झाले, तर आता तुरीसाठी आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची ह्याचा व्हिडिओ करा. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईबचं बटन आहे. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास तर व्हिडिओला लाईक करा.